जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 7वा अधोर्ध्व निरूपण नाम श्रीराम समर्थ। नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाचं केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे। मूळ माया जाणीवेची मुळीच्या मूळ संकल्पाची ओळखी षडगुणेश्वराची येण्याची न्याये। प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती परी ते अवघी जगज्योती मूळ त्यासी। संकल्पाचे जे चळण तेची वायोचे लक्षण वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते। पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या असती खोल पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पाशी। याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये। तेची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता पुढे वाढता वाढता दिसू लागे। कड्यावरी वेल निघाला अधोमुखे बळे चालिला फाफावून पुढे आला भूमंडळी। तैसी मूळ माया जाण पंचभूते आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यये जाणावे। अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला विकारांचा विकार झाला असंभाव्य। नाना फडगरे फुटली नाना झुंबाडे वाढली अनंत अग्रे चालिली सृष्टीमध्ये। कित्येक फळेती पडती सवेची आणिक निघती ऐसी होती आणि जाती सर्व काळ। एक वेलची वाळले पुन्हा तेथेची फुटले ऐसे आले आणि गेले किती एक। पाने झडती आणि फुटती पुष्पे फळे तेण्याची रीती मध्ये जीव हे जगती असंभाव्य। अवघा वेलची करपतो मुळापासून पुन्हा होतो ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा। मूळ खाणवून काढिले प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही। मुळी बीज शेवटी बीज मध्ये जळरूप बीज ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला। मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो। जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे। न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे अंतरीच परिठावे सकळांच कैसे। तेणेसीच कार्यभाग करीती परंतु तयास नेणती दिसे नाते काय करीती बापुडे लोक। विषय भोग तेणेची घडे तेणे विण काहीच न घडे स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे। जे आपलेची अंतर तद्रूपची जगदंतर शरीर भेदाचे विकार वेगळाले।
अंगोळीची अंगोळीस वेदना, एकीची एकीस कळेना, हात पाय अवेव नाना, येण्याची न्याय, अवेवाचे अवेव नेणे, मातो पराचे काय नाणे, परांतर या कारणे जाणवेना, एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रभेद दिसती, खुडली तितुकीच सुकती, येरते टवटवीत, येण्याची न्याय भेद झाला, कळेना एकाचे एकाला, जाणपणे आत्मयाला भेद नाही, आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे, तरी जाणतची असे बहुतेक, देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे, जो बहुतांचे पालन करी, तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही, आधी मनोगत पाहती, मग विश्वास धरिती, प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे, स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण चुकत आहे, आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या, ऐसे हे चंचळ चक्र, काही नीट काही वक्र, झाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणास्मरणे, स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता, म्हणोनी देवी आणि दानवी, संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित, विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पहावा दर्पणाचा, स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुणेने खुणेसी बाणावे अंतर्यामी, विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होनिया, स्मरणा माझी विस्मरण, हेची भेदाचे लक्षण, एकदेशी परिपूर्ण होत नाही, पुढे शिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही, तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अधोर्ध्व निरूपण नाम समास 7वा। जय जय रघुवीर समर्थ।